सभापती महोदया, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रात कमालीची कटुता निर्माण झाली आहे। गावागावात विष पेरलं गेलेलं आहे। त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने मार्ग काढला पाहिजे। आपण म्हणाला होतात की सर्वपक्षीय बैठक घेऊन सगळे सोयरेपासून ते ओबीसीच्या प्रश्नावरती शासन खुलासा करेल आणि मार्ग काढेल। तर ते कधी करणार हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न की जात गणनेचा प्रश्न या विषयाशी निगडित आहे, त्याशिवाय याची गाठ सुटणार नाही। आणि सर्वपक्षीय मागणी असताना बिहार तामिळनाडूच्या धर्तीवरती आपण जात गणना केली पाहिजे, ती करणार कधी, कशी करणार हा दुसरा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न ज्याचं आपण मगाशी उत्तर दिलं की मराठा समाजासाठी जे स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी बिहारच्या वाढीव आरक्षणाला हायकोर्टाने तिथल्या फेटाळलं असलं तरी 9 शेड्यूलचं संरक्षण देण्याची मागणी तिथल्या बिहार सरकारने राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करून केंद्राकडे पाठवलेली आहे। महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण जे स्वतंत्र 10% दिलंय त्याला 9व्या शेड्यूलचं संरक्षण मिळावं यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ठराव केला आहे आणि केंद्राकडे तो पाठवला आहे का याचा खुलासा पण कराल का? सन्माननीय सभापती महोदया, मगाच्या उत्तरामध्ये एक ॲडिशन आहे। पोलीस केसेस मागे घेण्यासंदर्भात मी म्हटलं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांशी चर्चा करीन। त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या तिघांच्याशी चर्चा करून त्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल। भाऊ नाथाभाऊ बरोबर, तुम्ही सतीश सरावला विनाकारण डिवचायचा प्रयत्न करताय। मी आणि ज्या 3 जस्टिस लोकांचं मी नाव सांगितलं मगाशी, जस्टिस भोसले, जस्टिस शिंदे आणि जस्टिस सुकरे नाही जस्टिस गायकवाड, अशा 3 सेवानिवृत्त हायकोर्ट जे माझ्याकडनं चुकून जस्टिस सुकरेंचं नाव त्या ठिकाणी आलं होतं, तर ती एक दुरुस्ती माझ्याकडे आहे। आणि सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य कपिल पाटील साहेब जे म्हटले की सर्वपक्षीय बैठक घेण्याचं सरकारकडनं आश्वासन दिलेलं होतं, या बाबतीत आजच दोन्ही माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल आणि त्या दोघांशी चर्चा करून या बैठकीचं नियोजन कसं करायचं या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय या ठिकाणी घेतला जाईल। आता नाही उत्तर दिलंय। उरलेल्या 2 प्रश्नाचं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक जात गणनेचा प्रश्न तो अनुत्तरित राहिलाय, त्याचं काय, आणि मराठा आरक्षणाला 9 शेड्यूलचं संरक्षण देणार की नाही त्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने शिफारस करावी लागेल केंद्र सरकारला, ती तुम्ही केली आहे का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। नाही 1 मिनिट मंत्री महोदय, हे पण काही प्रश्न धोरणात्मक जे आहेत त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये इथल्या इथे तुम्ही मंत्री महोदयांकडून अपेक्षा कराल की हो का नाही मध्ये उत्तर नाही कपिलजी शांत राहा। नाही ठीक आहे, तुमचं समाधान झालेलं नाहीये। नाही पण सन्माननीय सभापती महोदया, माननीय कपिल पाटील साहेब म्हटले की शेड्यूल 9चं संरक्षण मिळण्याच्या अनुषंगानं केंद्राला विनंती करणार का? बिहार राज्यानं कशा पद्धतीनं तो प्रस्ताव तयार केलेला आहे, कशा पद्धतीनं ठराव केलेला आहे, कुठल्या गोष्टींचा त्याला आधार घेतलेला आहे? आपण 10% आरक्षण दिलं आणि त्यांनी जे वेगळं आरक्षण दिलं याच्यामध्ये काय तफावत आहे? मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती समोर या सगळ्या बाबी ठेवल्या जातील। पहिल्यांदा 1 मिनिट ऐका, पहिल्यांदा मंत्रिमंडळ आरक्षण उपसमिती याच्यावरती स्वतः अभ्यास करेल आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल आम्ही